तपाशी लढायचं पोहोचवतो ना पोहोचवा म्हणूनच आमची विनंती आहे हात जोडून तुम्हाला सगळ्याला. साहेब दुसरा एक विषय लाईटच्या संदर्भात कसं माहिती आहे का, आमच्या ह्या 8-10 गावापैकी एक फक्त खेड म्हणून सबस्टेशन आहे. दुसरं सबस्टेशन इथं आमचं खामगावला मंजूर झालेलं आहे. तर या गावात काय होतंय 3-3 दिवस लाईट गेली की 3-3 दिवस येणार नाही. माझी तुम्हाला इथली विनंती आता सध्या डोळ्यासमोर काय आहे दोस्त आहे का, आता आकाश इथला आमचा दुवा आहे. आकाशच्या माध्यमातून या भागातल्या ज्या अडचणी असतील त्या तुम्ही लिहून काढा एका कागदावरती. पालकमंत्री आमच्या प्रताप सरनाईक साहेबांच्या माध्यमातून डिप्टीसीतून कसा दिला जाईल हे आपण बघू. मला सध्या तरी हा भाग बघायला दिला एकनाथ शिंदे साहेबांनी. आम्ही तुमच्या सोबत आहोत. तुम्ही स्वतःला सांभाळा. शेतकऱ्याचा विचार करा. सरकार म्हणून मायबाप तुम्ही काय करू शकता, तुम्ही काहीतरी करू शकता साहेब. साहेब ते 8,500 रुपये सुद्धा पुरत नाही. कसं खायचं काय 8,500 अनुदान शासनाने डिक्लेअर केलंय का. काढणीला 6,000 रुपये रेट आहे आता चिखलातला. तर 1 एकरला 6,000 रुपये घेत असेल तुमचं 3,3200 रुपये अनुदान असेल तर काय परवडणार आहे ते. नीट करायला पैसे बरे बघा तुम्ही म्हणताय ते 100% रास्ता आहे. याकरता स्वतः मुख्यमंत्री महोदयांनी दौरा केला, मुख्यमंत्री दोन्ही दौरा केला आणि स्वतः या राज्याचे माजी मुख्यमंत्री विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला पाठवलं. मी कोकणामध्ये त्यासाठी आम्ही आलो. जिल्हाधिकाऱ्यांशी काल स्वतः मी बोललो, आज सकाळी मी बोललो त्या ठिकाणी. पालकमंत्री प्रताप सरनाईक साहेबांशी आता मी बोललो. आता निसर्ग आपल्याला रागवलाच आहे, पण या परिस्थितीमध्ये तुम्हाला कसा तऱ्हेने याने आधार दिला जाईल. प्रत्येक शेताची अवस्था ही आहे बघा. तुम्ही कुठेही फिरा तुम्ही खाली जायचं म्हणलं तरी चालतं, पण तुम्हाला आकाश मला इथे घेऊन आलेला आहे. त्यामुळे तुमचं जे ज्या गोष्टी आहेत नुकसान 100% होत नाही आहे, पण जास्तीत जास्त तुम्हाला कसा मिळेल आधार तो आपण करूया. काहीतरी का तुम्ही सांगा. कृषी अधिकारी असतील त्यांना तुम्ही सक्त सूचना द्या. त्यांनी मनमानीनं पीक कापणी प्रयोग करू नये. एखाद्या ठिकाणचं थोडं तडावर राहिलं तर तिथं जाऊन टिकू नये. आज सकाळी जिल्हाधिकाऱ्यांची स्वतः मी फोनवरती बोललो. आकाश आमच्या पुण्यामध्ये होता, त्यांना सूचना दुसऱ्या आम्ही दिलेल्या आहेत. स्वतः पालकमंत्री प्रताप सरनाईक साहेबांनी सक्त सूचना दिलेल्या आहेत. त्यामुळे तुम्हाला वाटणं स्वाभाविक आहे, पण तुमच्या मदतीला शासन नक्कीच आहे. तर आम्ही आपल्यासोबत आहोत. एक मुद्दा आहे शेतकऱ्यांची कर्जमाफीबद्दल बघा स्वतः एकनाथ शिंदे साहेबांचे कामाचे बजेट तुम्ही बघितलेले. कारण हा एक मुद्दा एक महत्वाचा आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली का अशा अवस्थेत जरा थोडा आधार होईल त्यांना.